श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 369चा उर्वरित भाग। सर्वज्ञ म्हणाले, पोट भरलं नसेल तर अजून पोटात अन्न समावेल तर घ्या हो। मग सर्वज्ञांनी दैवात वाढवला, ती जेवली। पुन्हा सर्वज्ञांनी विचारले, साधे हो वाढू? आता तृप्त झाली जी। मग साधाने हात धुतले। सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने सुपारीची खांडे दिली, स्वतःच विडा करून दिला। सारंग पंडिताच्या घरून चंदन आणले होते, त्यांचा टिळा केला। आपल्या श्रीकराने श्रीकंठातली माळा तिच्या गळ्यात घातली। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, बाजार गल्लीतून चौकीतून मिरवत जा। कोणी माळा मागितली तर देऊ नका हो जी। मग साधा मुक्कामाच्या ठिकाणी गेली। तेथे दादोसाने विचारले, येलो माळा कोणी दिली? साधा म्हणाली, मला सर्वज्ञांनी दिली। दादोस म्हणाले, मग मला दे की। साधा म्हणाली, मी तुम्हाला कशाला देईन? मग दादोस म्हणाले, असे हो, आमचे सर्वज्ञ ते रांडाबायांना माळा देतात। मग दादोस सर्वज्ञांच्या संध्याकाळच्या पूजावसराला आले। साधा सर्वज्ञांपुढे सांगेल म्हणून ते अगोदरच आपण स्वतःहून सांगू लागले, जी सर्वज्ञांनी येल्लोला जी माळा दिली ती मी मागत होतो। येल्लो, तुला माळा कोणी दिली? ती म्हणाली, मला सर्वज्ञांनी दिली। मी म्हटले, मला दे की, तुम्हाला कशाला देईल? तेव्हा साधा म्हणाली, नाही जी, हा असा म्हणत होता। असे हो, आमचे सर्वज्ञ जे रांडाबायांना माळा देतात। सर्वज्ञ म्हणाले, महात्मे हो, आम्ही ज्याला प्रसन्नतेने माळ दिली तो फार भाग्यवान। अशा भाग्यवंतास तुम्ही रांड असे म्हणता, असं कुणाला म्हणू नये। यावर सर्वज्ञांनी 4 अटीयेचा दृष्टांत सांगितला। कोणी एकू इशाळू असे, तो आपुले स्त्रियेचा इशाळ करी, ते तयासी तोंड दे। ते आपुल्या बाया माऊ वाचिये, मांडिया वरी लोळे, ते तयासी खंतीये। परी काही करू नये, तैसेची जरी आणि केसी करी, तरी आधा दाती शिस घे। तसेच अनुसरलेला भिक्षुक महात्मा जर भाजी ताक वगैरे मागून भोजन करीत असेल तर ईश्वरास खंती येते, परंतु त्याला दूर लोटत नाहीत, कारण ते स्वभावाचे कार्य आहे। परंतु तो तर ईश्वराचे ज्ञान असूनही देवतेला ईश्वर म्हणून भजू लागला तर त्याचे ईश्वराशी असलेले नाते तुटते, मग ते गप्प राहिले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।